ठिकाणी विशिष्ट मान असतो। बगीचे में मालिका, भोजन में थालिका, श्रृंगार में लालिका, कानों में बालिका, झगड़े में गालिका, ससुराल में सालिका। अलग बात होता है। देह हे काळाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे? काय तुमचं? देह काळाचा आहे, धन कुबेराचं आहे। पैसा कमवणं का असं कोणी म्हटलं नाही, भरपूर पैसा कमवा, नका त्याच्यावर अंडा पोरे बांधा सोप्या माळ्या घरी। पैसा कमवाच, ज्याच्याजवळ पैसा नाही त्याला बायको सुद्धा किंमत देत नाही। ज्या झाडावर फळं नाही त्या झाडावर पक्षी सुद्धा थांबत नाही। पैसा कमवा पण जोडून या धन, पण उदास विचारे। या सत्कर्मात, इतक्या पवित्र कार्यामध्ये, इतक्या चांगल्या उपक्रमामध्ये तो पैसा विनियोग त्याचा व्हावा, तो खर्च व्हावा, ते दान व्हावं। किती पैसा कमवा, तुमच्याकडून रावणा इतका कदापि शक्य नाही। किती संपत्ती रावणाकडे? 7 कोटी घरे जेते शुद्ध कांचनाची, 7 कोटी घरं शुद्ध सोन्याची, ती काशाची, तांब्याची, दगडाची, विटेबंदी, चिरेबंदी जाऊ द्या। 7 कोटी घरं शुद्ध सोन्याची, 80,000 बायका। रावणाला बायका किती? 80,000। माझ्या अंगावर बरोबर काटे रे, पण गंमत आहे का 80,000 बायका वागवणं? एक तशीच घर घर फिरवी माझ्या 80,000 बायका। ज्याला 80,000 बायका त्याला बेडरूम, बाथरूम, किचन, वटे, आरसे, कांगवे, फकुट्याचे डबे किती लागत असतील? 50 ग्राम 100 ग्राम फेरन लावून भागत असेल का? टाक्याच्या टाक्या उतरत असतील, घातला चमचा की लावला घालायला। 80,000 बायका, 1 लाख मुलं, 1.25 लाख नातू। पवन झाडू मारायचे, वरून पाणी भरायचे, अग्नी कापड धुवायचे, गणपती गाड बचारायचे, खंडोबा दाढी करायचा, ब्रह्मदेव पंचांग सांगायचे, 7वी पाय दाबायची, नवग्रहाच्या पायऱ्या होत्या, शनीच्या पाठीवर पाय ठेवायचा आणि रावण सिंहासनावर चढायचा। असा होता रावण। रावण, ज्याने रामाला वन भटकायला भाग पाडलं त्याचं नाव आहे रावण। एवढी संपत्ती तरी महाराज म्हणतात तुका संपदा एवढी सांगा ते कवडी गेली नाही। रावणाच्या सोबत कवडी गेली नाही। तुम्ही गाठोडे बांधून देणार आहे का? धन मिळून या कोटी, सवे नैरी लंगोटी, पाने खाशील उदंड, शेवटी जाशी सुकल्या तोंड, पलंग न्यायला सुपती, शेवटी गोवाऱ्या सांगाती, कोटी रुपयाचा बंगला बांधला, इम्पोर्टेड शावर लावले, मेल्यावर त्याची आंघोळ शेवटी बाथरूम मध्ये करतात का? सतन धन की कौन बढ़ाई, देखत नहीं न मट्टी मनाई, आपन खातिर महल बनाया, आप ही जाकर जंगल सोया। कहत कबीरा सुन मेरी दुनिया, आप मरे पीछे डूब गई दुनिया। जीवन दे तोपर्यंत, मागे गेलं संपलं। देह काळाचा आहे, देहावरती काळ टपलेला आहे, घडी घडी काळ पाहतो उंदीर घेऊन जाय बोकात, ऐसा काळ लोकांना येत आहे। मुंद्रावर मांजर टपलेली असावी तसा देहावर काळ टपलेला आहे, घडी घडी काळ। घराच्या पिवरती उंदीर जात होता, उंदराचे 2 हात सटकले, उंदीर खाली येऊन पडला, खाली टेबल होता, टेबलवरती मग्गा होता, मग्ग्यात बिना पाण्याची अर्धी होती। तारीख होती 31 डिसेंबर। उंदीर त्याच्यात पडला, फुल चार्जिंग झाला। बताओ म्हणले काय? ते नाका तोंडात गेली, फुल चार्जिंग झालं। त्याने टाचा उंच केला, काठ पकडले, समोर पाहिलं, समोरच मांजर बसली होती आणि मांजर श्लोक म्हणत होती, वदने कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे। याने सांगितलं बिल्ली बिल्ली मेरी बीवी, ती म्हणली बाई काय याचं काय व्हॅलेंटाईन डे आज आला?
व्हॅलेंटाईन डे, मदर डे, फादर डे, रोज डे, साडी डे, चॉकलेट डे, अजून भरपूर 2-4 डे, पण ते काही सांगण्यासारखे नाही. हे या राष्ट्रात साजरे करायची अजिबात गरज नाही. जागतिक प्रेम दिवस या देशात साजरा करायची गरज नाही. 31 डिसेंबर साजरा करायची गरज नाही. वुमन डे, फादर डे, मदर डे हे या राष्ट्रात साजरे करायची गरज नाही. मला सांगा, आमच्या वर्षाचा शेवटचा दिवस कोणता? ऐकताय ना? आपल्या वर्षाचा शेवटचा दिवस कोणता? शेवटचा 31 डिसेंबर. कोणता आहे? फाल्गुन वद्य अमावस्या, ज्या दिवशी धर्मवीर शंभूराजांचे पाय तोडून जीव घेतला औरंगजेबाने, तो दिवस. आणि आमच्या नववर्षाला सुरुवात कधी होते? गुढीपाडव्याला. मग गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी म्हणजे रात्री, फाल्गुन वद्य अमावस्येच्या रात्री कोण कोण फटाके फोडतं? मग आपलं नववर्ष कधी सुरू होतं? फाल्गुन वद्य अमावस्या शेवटचा दिवस आहे. गुढीपाडवा आमच्या वर्षाचा पहिला दिवस आहे. निसर्ग सांगतो, निसर्ग सुद्धा नवे कपडे परिधान केलेले असतात. झाडांना कोवळी पालवी फुटलेली असते. वसंताला बहार आलेला असतो. म्हणून आमचा गुढीपाडव्यालाच नववर्ष साजरा आहे, 31 डिसेंबरला नाही. या देशामध्ये या गोष्टींची गरज नाही. का? जीते हो देश तो क्या हमने तो दिलों को जीता है. नित शीश झुकाता हूँ, भारत का रहने वाला हूँ, भारत की बात सुनाता हूँ, भारत का रहने वाला हूँ, भारत की बात सुनाता हूँ. जहांगीरी करा, जहांगीरी करा, मैं गीत बहा के गाता हूँ. भारत का रहने वाला हूँ, भारत की बात सुनाता हूँ, भारत का रहने वाला हूँ, भारत की बात सुनाता हूँ. या देशामध्ये जागतिक प्रेम दिवस साजरा करायची गरज नाही. प्रेम आमच्या संतांनी केलं देवावरती, मीराबाईने केलं भगवंतावरती. लोक कहे मीरा हो गई बावरी, पिता कहे बोलना सीखे. पग घुंगर बांध मीरा नाती, 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 पग घुंगर बांध मीरा नाती. लोग तेरे भैरे बावरी, हो गई बावरी. बाप कहे कुल नाती रे, बाप कहे कुल नाती रे. पग घुंगर बांध मीरा नाती रे, 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 पग घुंगर बांध मीरा नाती रे. पग घुंगरू बांध मीरा नाची रे. मीराबाई दिवाणी झाली, पण देवाची आमची बी दिवाणगी. ऐशी दिवाणगी आमची मार खाऊ दिवाणगी. प्रेम जरूर करा, पण देवावरती, देशावरती किंवा धर्मावरती करा. वयाच्या 21व्या वर्षी भगतसिंगानं प्रेम केलं देशावरती, राष्ट्रावरती, भारतावरती. सँडर्सला मारलं. केंद्रीय असेंब्लीमध्ये बटुकेश्वर दत्तांच्या सोबत बॉम्बस्फोट केला. खटला भरला गेला ब्रिटिश सरकारने आणि 23 मार्च 1931 या दिवशी फाशीची शिक्षा ठरलेली आहे. भगतसिंगांच्या मातोश्री भगतसिंगांना भेटायला आल्या. हातापायामध्ये बेड्या होत्या.
जखडलेले भगतसिंग होते. भगतसिंगांच्या आईनं भगतला पाहिलं, डोळ्याला अश्रूंच्या धारा लागल्या. भगतसिंगाने विचारलं, माँ क्यों रोती हो माँ, शहीदों की माताएं रोया नहीं करती. तुझे तो नाज होना चाहिए कि तूने मुझ जैसे शहीद को जन्म दिया है. मणी धीर धरी जननी भेटेल 9 महिन्यांनी, पुन्हा जन्म घेईल, घेईन मी जन्म या राष्ट्राच्या, मातीच्या, देशाच्या, धर्माची सेवा करण्यासाठी. इसके पहले कि मैं टूट जाऊं मां, आंखों से आंसू पोंछ दो. क्यों रोती हो? भगत की मां ने कहा, बेटा हर एक नौजवान के दिल में एक अरमान होता है. हमारे भी दिल में अरमान होते हैं. कितने अरमान जागे जागे तेरे वास्ते सोहनिए. तो तुम्हारे भी तो दिल में कोई अरमान होगा. भगत ने कहा, हाँ मां, दम निकले इस देश के खातिर, बस इतना अरमान है, बस इतना अरमान है. दम इतना अरमान है, बस इतना अरमान है. एक बार इस राह में मरना 100 जन्मों के समान है, 100 जन्मों के समान है. 100 जन्मों के समान है, 100 जन्मों के समान है. जिस चोले को पहन शिवाजी खेले अपनी जान पर, खेले अपनी जान पर, खेले अपनी जान पर, खेले अपनी जान पर. जिससे पहन झांसी की रानी मिट गई अपनी आन पर, मिट गई अपनी आन पर. ओ मिट गए अपनी आन पर, मिट गए अपनी आन पर. आज उसी को पहन के निकला, पहन के निकला वो, आज उसी को पहन के निकला, हम दीवानों का टोला मेरा रंग दे बसंती छोरा. मेरा रंग दे, मेरा रंग दे, मेरा रंग दे बसंती छोरा, वह रंग दे बसंती छोरा, वह रंग दे बसंती छोरा. कौन निकल पड़ा? भगत. भगत ने कहा, मां जिस चोले को पहन शिवाजी खेले अपने जान पर, जिसे पहन झांसी की रानी मिट गई अपनी आंच पर, मैंने वही चोला पहन रखा है मां, अब पीछे मोड़कर नहीं आ सकता. क्यों रोती हो मां? भगत की मां ने कहा, भगत तू भरी जवानी में मौत को गले लगाने जा रहा, मुझे इस बात का दुख नहीं. तू फांसी के फंदे पे झूलने जा रहा, मुझे इस बात का दुख नहीं है. तो किस बात का दुख है तुझे? भगत की मां ने कहा, भगत मुझे दुख इस बात का है कि वाहे गुरु ने, भगवान ने मुझे तेरे जैसे और 4-5 बेटे क्यों नहीं दिए. अगर दे होते तो वो भी मैं भारत मां पे कुर्बान कर देते. प्रेम जरूर करा. मी तो एकच सांगेल माझ्या तरुण बांधवांना की क्यों मरते हो बेवफा सनम के लिए. क्यों मरते हो बेवफा सनम के लिए. 2 गज जमीन तक नहीं मिलेगी दफन के लिए. मरना है तो मरो अपने वतन के लिए. हंसी नाए भी दुपट्टा फाड़ देंगे तुम्हारी कफन के लिए, तुम्हारी कफन के लिए. सध्या प्रेमाची परिभाषा बदलून गेली मला सैराट आल्यापासून. सध्या प्रेमाची परिभाषा अशी है, वो आती रही मिलती रही हम प्यार समझ बैठे. वो आती रही मिलती रही हम प्यार समझ बैठे. वो एक दिन नहीं आई हम रविवार समझ बैठे. देवासाठी, देशासाठी, धर्मासाठी तुमचं बलिदान पाहिजे. तरुणांकडून फार मोठ्या अपेक्षा आहे. अरे भारत पाकिस्तानची लढाई झालीच समजा, होणार तर नाही, तेवढा दम नाही त्यांच्या नालायकांमध्ये, पण समजा झालीच तर देशाचं रक्षण करेल कोण? दारू खाऊन 16व्या वर्षी फुफ्फुस डॅमेज झालेले कारटे, का घोटके खाऊन थोबाडे चॉकअप झालेले पोरं, देशाचं रक्षण करेल कोण? हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे, जरासे राहू द्या रे. हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे, जरासे राहू द्या रे. या राष्ट्राला तुमच्याकडून फार मोठ्या अपेक्षा आहे. महाराज देह काळाचा धन कुबेराचा, मग देणारा कोण, नेणारा कोण? तिसऱ्या चरणामध्ये
देता देवविता नेता नेवविता तिथे याची सत्ता काय आहे? देणाराही तोच आहे, नेणाराही. रावणाला लंका कोणी दिली? महादेवाने. रावणाची लंका पेटवली कोणी? हनुमंताने. हनुमंत कोण होते? दिली कोणी? महादेवाने. पेटवली कोणी? मग जो देतो त्याला पेटवता येतं की नाही? मग सत्कार वर्गण दिली तर बरोबर, पेटवली घरात नाही ना. दणकालाही कठीण आहे. आमच्याकडे एक खानदेशात म्हण आहे, भगवान जब देता है तो, अरे बापरे तुमचे पाठ वाटत, भगवान जब देता है तो छप्पर फाड़ के देता है. तुमचं इतकंच पाठ आहे, त्याच्या पुढचं पाठ नाही. भगवान जब देता है तो छप्पर फाड़ के देता है, लेकिन भगवान जब लेके जाता है तो चमड़ी निकाल के लेके जाता है. कातडं सोडून घेऊन जातो, मागे काही ठेवत नाही. देणाराही तोच आहे, नेणाराही तोच आहे. मग आमच्याकडे फक्त लेकरांवरती संस्कार घाला. जिजाबाईनं पोटात राजा बनवला, आता पेटीत राजे जन्माला येत. कथा कीर्तन भागवत रामायण गर्गसंहिता पद्मपुराण हे ग्रंथ शिकवले तेव्हा हिंदवी स्वराज्याचे संस्थापक जन्माला आले. जर राजे जन्माला आले नसते, कसला कीर्तन, कसला कीर्तनकार, कसला सप्ताह. हे तर जिजाबाईंचे उपकार आहेत, शिवरायांचे उपकार आहेत. राजांवरती संस्कार घातले, आज संस्कार राहिले नाही. जिजाबाईनं गर्भात पोटात राजा बनवला. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक. कसा होता माझा राजा? वयाच्या 15व्या वर्षी हातामध्ये तलवार घेणारा, वयाच्या 29व्या वर्षी अफजल खानाचा कोथळा काढणारा, वयाच्या 32व्या वर्षी दिल्लीला जाऊन औरंगजेबाला सुनावणारा, वयाच्या 35 वर्षापर्यंत रणांगणावरती घोडदौड करणारे आणि वयाचे 50 वर्ष जगलेले, निश्चयाचा महामेरू, बहुत जनांचे आधार, अखंड स्थितीचे निर्धार, श्रीमंत योगी राजे दिल्लीला गेले. सोबत 9 वर्षाचे शंभूराजे होते. औरंगजेबाला भेटायला गेले. मिर्झा राजा जयसिंगावरती विश्वास ठेवला. मिर्झाने सांगितलं की माझा मुलगा आहे रामसिंग. राजेंची रामसिंगाची मिसअंडरस्टँडिंग झाली, काहीतरी त्याच्यामध्ये चुकामुक झाली. राजे दिवाणे आममध्ये पोहोचले. दरबार संपलेला होता. औरंगजेबाने जाणून बुजून शिवाजी महाराजांना अपमानित करायला सुरुवात केली. राजांच्या लक्षात आलं. राजांना 5000 मनसबदारांच्या पाठीमागे उभं केलं. राजांनी रामसिंगाला विचारलं, रामसिंग हमारे सामने जो खड़ा है कौन है? महाराजा ये है जोधपुर के महाराजा जसवंत सिंह. राम सिंह तू भी जानता है, तेरा बाप भी जानता है, तेरा बादशाह भी जानता है कि मैं कौन हूं. मैं एक स्वतंत्र, मैं एक आजाद मराठा रियासत का राजा हूं. जानबूझकर मुझे अपमानित किया जा रहा है. आहिस्ता बोली राजा साहब. औरंगजेब के सामने ऊंची आवाज करने वाले की गर्दन धड़ से मार दी जाती है. चाहे मुझे गर्दन मार दो, चाहे मुझे मौत के घाट उतार दो राम सिंह, लेकिन मैं चुप नहीं बैठूंगा. क्यों? सह्याद्रीचा सिंह गर्जतो, सिंह गर्जतो, शिव शंभू राजा, दरी दरीतून नाद गर्जला महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा. असा होता माझा राजा. लोक सांगतात राजे पुन्हा जन्माला या. मी म्हटलं महाराष्ट्र भानगडीत पडूच नका. तुम्ही 16व्या शतकात जन्म घेतला तेव्हा तुम्हाला पदर टाकून पाजणाऱ्या जिजाबाई होत्या. सध्या मम्मीच गाऊन नेसायला लागली, तुम्हाला पदर टाकेल.
शिवाजी महाराज तर आज जन्म घेतील पण जिजाबाईच सापडत नाहीये. शासन सांगतं बेटी बचाव बेटी पढाव, लेख वाचवा लेख शिकवा. शासनाला म्हणावं आम्ही पोरगी जन्माला घालू, पोरगीला जगवू शिकवू, तिचे सगळे लाड करू, फक्त एक आम्हाला वचन द्या, आम्हाला एक तुम्ही गॅरंटी द्या. मुलगी जन्माला आली, 18 वर्षाची झाली, ती बापाच्या विरोधात घरातून पडून गेली, तिने रजिस्टर लग्न केलं, तर शासनाला म्हणावं जोपर्यंत तिच्या रजिस्टर लग्नाच्या फॉर्म वरती तिच्या मायबापाच्या संमतीच्या सह्या होत नाही तोपर्यंत तिचं लग्न तुम्ही मान्य करू नका. आम्ही आजही मुली जन्माला घालायला तयार आहे. वारे तुमचा कायदा, पोरगी आमची, लाड आमची, आम्ही संगोपन करायचं. आणि पोरगी घरातून निघून गेली तर शासन सांगतं पोरगीकडे पाहायचं सुद्धा नाही बापाने. आणि अजून वर तुम्हाला कायदा गाढवा असतो म्हणतात. तुमचे सगळे लाड तुमचा बाप पुरवतो, तुमचे सगळे लाड तुमचा बाप पुरवतो, पण ज्या दिवशी पोरगी घरातून पडून जाते ना तिचा बाप त्याच दिवशी मरतो. मलाही 2 मुली आहेत, भीती वाटते. इतकी भयानक अवस्था आहे.